नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका याच्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या वयाच्या मुलांना बाल हक्क संरक्षण आयोगाचे संरक्षण मिळते? तर वयाच्या 18 वर्षापर्यंतच्या मुलांना बाल हक्क संरक्षण आयोगाचे संरक्षण मिळते. क्वेश्चन नंबर 2 आहे, बाल हक्क आयोगात किती सदस्य असतात? तर बाल हक्क आयोगात एकूण 6 सदस्य असतात. क्वेश्चन नंबर 3 आहे, बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG लस दिली जाते? तर बालकांना जन्मापासून 1 महिन्याच्या आत BCG लस दिली जाते. क्वेश्चन नंबर 4 आहे, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय दिल्ली येथे आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे, भारताचा बाल हक्क संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आला आहे? तर भारताचा बाल हक्क संरक्षण आयोग राष्ट्रीय बाल हक्क आयोग अधिनियम या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आला आहे. तो ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 5 आहे, 6 आहे, भारतातील सर्वात पहिली अंगणवाडी सेविका कोण होत्या? तर भारतातील सर्वात पहिली अंगणवाडी सेविका ताराबाई मोहक या आहेत. कोण आहे? ताराबाई मोहक. क्वेश्चन नंबर 7 आहे, बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना 2007 ला करण्यात आली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तर टेलिग्राम ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करा, जेणेकरून मला माहित पडेल की माझा व्हिडिओ विद्यार्थी कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. आणि काही प्रश्नाची उत्तरे तुम्ही कमेंटमध्ये देत चला. तर क्वेश्चन नंबर 8 आहे, अंगणवाडी सेविकेसाठी कसं प्रशिक्षण दिले जाते? तर अंगणवाडी सेविकेसाठी महिला व बाल कल्याण प्रशिक्षण म्हणजेच महिला व बाल विकास प्रशिक्षण मार्फत प्रशिक्षण दिले जाते. क्वेश्चन नंबर 9 आहे, अंगणवाडी कार्यक्रमात कोणत्या वयोगटातील मुले लक्षात घेतली जातात? तर अंगणवाडी कार्यक्रमात 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले लक्षात घेतली जातात. क्वेश्चन नंबर 10 आहे, बाल संगोपनात कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे? तर बाल संगोपनात शिक्षण, शारीरिक विकास, मानसिक विकास हे सर्व पर्याय महत्वाचे आहेत. क्वेश्चन नंबर 11 आहे, अंगणवाडी सेविका याचे मुख्य कार्य काय आहे? तर अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे. काय आहे? गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे हे अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य आहे. भारतात ICDS योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर भारतात ICDS योजना 1975 ला सुरू करण्यात आली. आणि ICDS चा फुल फॉर्म काय ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. कुपोषण कमी करण्यासाठी कोणत्या आहाराचा सल्ला दिला जातो? तर कुपोषण कमी करण्यासाठी समतोल आहाराचा सल्ला दिला जातो. क्वेश्चन नंबर 14 आहे, महाराष्ट्रात सगळ्यात पहिली अंगणवाडी कुठे स्थापन केली गेली? तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी मुंबई येथे स्थापन केली गेली. क्वेश्चन नंबर 15 आहे, ICDS अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणत्या प्रकारचे सहाय्य दिले जाते? तर ICDS अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आरोग्य सहाय्य दिले जाते. क्वेश्चन नंबर 16 आहे, पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येते? तर पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी टुलटी वापरण्यात येते. क्वेश्चन नंबर 17 आहे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया राटकर. कोण? विजया राटकर यांची नियुक्ती झाली आहे. क्वेश्चन नंबर 18, बी थायमिन जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? तर विटॅमिन बी जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? तर तो आहे बेरीबेरी. आणि विटॅमिन बी चे एकूण किती प्रकार पडतात? तर विटॅमिन बी चे एकूण 8 प्रकार पडतात. तर पहिला प्रकार काय? B1, B2, B3, B5, B6, B7,
B9 आणि B12, B1, B2, B3, B5, B6, B7 आणि B9 आणि B12. B9 ला काय म्हणतात? फोलिक ऍसिड. आणि B12 ला काय म्हणतात? सायनोकोबाल्माइन. याच्यामध्ये कोबाल्ट हा घटक असतो. ठीक आहे. आणि व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी प्लस व्हिटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहेत. आणि उरलेले व्हिटॅमिन कोणते? ए, ई, के. हे जे व्हिटॅमिन आहे, काय याला शॉर्टकट किडा, हे कशात पाण्यात विरघळत नाही, तर हे कशात विरघळतात? फॅटमध्ये. ठीक आहे, समजलं? क्वेश्चन नंबर 19 आहे, जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो? तर जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिलला पाळला जातो. आणि 7 एप्रिललाच का पाळला जातो? याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला याचे आन्सर येत नसेल आणि याचे आन्सर जाणून घ्यायचं असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. क्वेश्चन नंबर 20 आहे, आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस 21 आहे, कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस हा 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 22 आहे, भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण होत्या? तर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ह्या सावित्रीबाई फुले होत्या. तसेच भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सुद्धा सावित्रीबाई फुले. भारतातील पहिल्या महिला शिक्षका आणि पहिल्या मुख्याध्यापिका ह्या सावित्रीबाई फुलेच आहे. 2023 सॉरी, क्वेश्चन नंबर 23, 2011 जनगणना सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य कोणते? तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य हे हिमाचल प्रदेश आहे. आणि सर्वात जास्त शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य कोणते आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 24, शिक्षकांना मदत करण्यासाठी कोणत्या राज्याने 2024 मध्ये स्मार्ट क्लासरूम सुरू केले? तर शिक्षकांना मदत करण्यासाठी तेलंगणा राज्याने 2024 मध्ये स्मार्ट क्लासरूम सुरू केले. काय? तेलंगणा राज्याने 2024 मध्ये स्मार्ट क्लासरूम सुरू केले. आणि तेलंगणाचे सीएम कोण आहे? याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा. एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? ते एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद आहेत. क्वेश्चन नंबर 26, गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य उत्तराखंड हे आहे. क्वेश्चन नंबर 27, स्वतंत्र भारताचे पहिले व्यक्ती ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण आहे? तर ते आहे खाशाबाद जाधव. खाशाबाद जाधव हे स्वतंत्र भारताचे पहिले व्यक्ती ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती आहे. आणि ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कमेंटमध्ये सांगा आन्सर. जे आन्सर मी कमेंटमध्ये विचारले त्याचा आन्सर येत नसेल तर तुम्ही टेलिग्रामला ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर दिले जाते. वंदे भारत रेल्वे डब्यांची निर्मिती महाराष्ट्रात कुठे होणार आहे? तर वंदे भारत रेल्वे डब्यांची निर्मिती महाराष्ट्रात लातूरला होणार आहे. ठीक. क्वेश्चन नंबर 29, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आलाय? तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा तारापूरला उभारण्यात आला आहे. क्वेश्चन नंबर 30, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय आहे? तर भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजेच प्रस्तावना होय. ठीक आहे. हा, सल्फर डायऑक्साईड हा वायू कसा असतो? तर सांगा याचा आन्सर कमेंटमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा, तिथे तुम्हाला ICDS एक्झाम तसेच सर्व स्पर्धा परीक्षांची अपडेट वेळोवेळी मिळत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.